बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं पुन्हा स्वागत। आता बातम्या पाहू विस्तारानं। देशातील काँग्रेस राजवटीला जनता कंटाळली होती। त्यातूनच 2014 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर देशवासियांचा आश्वासक चेहऱ्याचा शोध सुरू होता। तो चेहरा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रूपानं देशवासियांना मिळाला। मोदींच्या नेतृत्वामुळे आपला देश लवकरच जगातील प्रथम क्रमांकाचं आर्थिक सत्ता केंद्र बनेल असा विश्वास उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीला नुकतीच 12 वर्ष पूर्ण झाली आहेत। त्यांच्या तपपूर्तीमधील कारकिर्दीचा आढावा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नियोजित कोल्हापूर दौऱ्याची माहिती देण्यासाठी नामदार चंद्रकांतदादा पाटील यांची पत्रकार परिषद पक्षातर्फे आयोजित केली होती। त्यावेळी बोलताना नामदार पाटील यांनी पंतप्रधान मोदी यांच्या कार्यकुशलतेची प्रशंसा केली। गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून प्रदीर्घ काळ केलेल्या अनुभवाचा फायदा त्यांना देश चालवताना झालाय असं नामदार पाटील यांनी सांगितलं। त्याचबरोबर काँग्रेसच्या भ्रष्ट राजवटीला देशातील जनता कंटाळली होती। त्यातूनच केंद्रात जनतेनं सत्तांतर घडवून मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकारला संधी दिली असं नामदार पाटील यांनी स्पष्ट केलंय। त्याच वेळेला सलग 10 वर्ष 60,000 कोटीचा भ्रष्टाचार आणि 70,000 कोटीचा भ्रष्टाचार यामुळे लोकांनाही काही बदल हवा होता। मोदीजींमध्ये त्यांना तो बदल दिसला। याचं कारण 15 वर्ष मोदीजींच्या गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी काळामध्ये एकही शिंतोडा भ्रष्टाचाराचा त्यांच्यावर विरोधक उडवू शकले नाहीत आणि त्यामुळे लोकांना एक आश्वासक चेहरा वाटला। लोकांनी मतं दिली आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये देश 2047 पर्यंत जगामध्ये क्रमांक 1 ची आर्थिक शक्ती करण्याच्या दृष्टीने वाटचाल त्याने सुरू केली आहे। नरेंद्र मोदी यांची पंतप्रधान पदाची तिसरी टर्म सध्या सुरू आहे। पहिल्या 2 टर्ममध्ये त्यांनी देशाची अस्मिता जोपासणारे निर्णय घेतले। आता तिसऱ्या टप्प्यात जगातील आर्थिक महासत्ता केंद्र बनवण्याच्या दिशेनं देशाची वाटचाल सुरू आहे असंही नामदार पाटील यांनी सांगितलं। देशाचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचं रेकॉर्ड मोडल्याचं सांगितलं जात आहे। यावर टीका करताना खासदार शरद पवार यांनी मोदी यांची पंडित नेहरू यांच्याबरोबर तुलना होऊ शकत नाही असं भाष्य केलंय। त्याचाही समाचार नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी घेतला। खासदार शरद पवार हे कधी नव्हे ते खरं बोलले असा टोला नामदार पाटील यांनी लगावला। तुलना होऊ शकत नाही, मोदीजी खूपच पुढे तुलना होऊ शकत। अगदी पवारसाहेब काय करतात ते मुगली टाकतात। त्याला हेच म्हणायचं होतं की मोदी आहे, त्यांची कशी नेहरूची तुलना होऊ शकेल? नाही होऊ शकत। असं आहे की नेहरू स्वातंत्र्याच्या आधी जन्माला आले आणि मोदीजी नाही आले, तर आता काय करूया? पण मोदीजींनी ह्या देशामध्ये 75 ते 77 तुम्ही सगळेजण जेलमध्ये होते, पत्रकारांना तर आधी जेलमध्ये आला, त्या आणीबाणीच्या विरुद्ध संघर्ष केला। त्या संघर्षामधली मोदीजींची कर्तबगारी 13 वर्ष गुजरात होतं। राज्यातील विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता 18 जून रोजी संपत आहे। त्यानंतर लगेचच महामंडळावरील नियुक्त्यांचा कार्यक्रम हाती घेतला जाणार आहे। यासंबंधी जागा वाटप झालंय असंही नामदार पाटील यांनी सांगितलं। गोकुळ दूध संघाची निवडणूक महायुती एकत्र लढणार आहे आणि जमा केलेल्या ठरावाच्या आधारे जागा वाटप होईल असा खुलासाही नामदार पाटील यांनी केलाय। पत्रकार परिषदेला भाजप जिल्हाध्यक्ष विजय जाधव, महेश जाधव, राहुल चिकोडे, विक्रम पावसकर उपस्थित होते।